आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ चोरीतील दुचाकी विक्रीचा डाव एसीबीने उधळला। 2 चोरट्यांना अटक, 8 दुचाकी केल्या जप्त। चोरीतील दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्या असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दिनांक 2/6/2025 ला केली। या कारवाईमुळे अवधूतवाडीसह नेर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले। शेख सोहेल शेख मेहबूब वय 27 राहणार 1.25 लाख लेआउट बेमन कॉलनी यवतमाळ, फारुख खान उर्फ शाहरुख शमशेर खान वय 32 वर्ष राहणार अकबरनगर अमरावती अशी चोरट्यांची नावे आहेत। एलसीबीचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना शेख सोहेल हा चोरीतील बिना नंबरची दुचाकी विक्रीसाठी शहरात घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली। यामध्ये त्याने इतर दुचाकी चोरीची कबुली दिली। तसेच अवधूतवाडी ठाण्यात दाखल गुन्हाही उघडकीस आला। आरोपीकडून 4,20,000च्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या। तसेच अमरावती येथील गुन्हेगार फारुख खानची माहिती आरोपीने पोलिसांना दिली। त्यांच्याकडे यवतमाळातून चोरी केलेली पल्सर असल्याचे सांगितले। यावरून पथकाने फारुखला ताब्यात घेतले। वडगाव ग्रामपंचायतीतून मार्च महिन्यात दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली। नेर येथेही गुन्हा केल्याचे त्या दोन्ही आरोपींनी कबूल केले। यवतमाळ क्रांती न्यूज, महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।